नमस्ते, मी स्नेहल घारपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक मानवी विकास या 5 प्रमुख बाबींवर महाराष्ट्र शासन विशेष भर देत आहे. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. राज्याच्या आर्थिक प्रगतीसोबतच समतोल व सर्वसमावेशक विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व क्षेत्रात व्यापक प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाच्या नियामक मंडळाच्या 11व्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक विकासाचा रोडमॅप सादर केला. या बैठकीस केंद्रीय मंत्री, विविध राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल, नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक कुमार लिहाडी आणि सदस्य उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भारत सरकार, आसाम सरकार आणि नागालँड सरकार यांच्यात ऐतिहासिक त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला आहे. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या करारामुळे ईशान्य भारतातील अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या सीमावादाला तोडगा निघण्याचा मार्ग मोकळा झाला असून प्रदेशातील तेल व नैसर्गिक वायू अन्वेषण आणि विकासाला मोठी चालना मिळणार आहे. या करारामुळे आसाम आणि नागालँड या दोन्ही राज्यातील परस्पर सहकार्याची भूमिका स्वीकारत दीर्घकालीन वाद बाजूला ठेवून विकासाला प्राधान्य दिलं आहे. यामुळे ईशान्य भारतातील ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक वाढण्यास मदत होणार असून देशाच्या ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऊर्जा स्वावलंबी भारत या संकल्पनेला साकार करण्यासाठी हा करार महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगितले. तसेच संवाद, सहकार्य आणि परस्पर विश्वासाच्या माध्यमातून दीर्घकालीन प्रश्न सोडवण्याचे हे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले. या ऐतिहासिक करारामुळे ईशान्य भारतात शांतता, विकासाला आणि आर्थिक प्रगतीसाठी नवे दालन खुले झाले असून तेल व गॅस क्षेत्रातील संभाव्य प्रकल्पांना गती मिळणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 19 मध्ये अंतर्गत डांबरीकरण रस्ता व गटर्स बांधकामासाठी मंजूर करण्यात आलेल्या 20 लाख रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन आमदार डॉक्टर विनय कोरे आणि कोल्हापूर महानगरपालिकेचे उपमहापौर अक्षय विक्रम जरग यांच्या हस्ते करण्यात आले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या विकास कामांमुळे परिसरातील नागरिकांना दर्जेदार रस्ते व सांडपाणी व्यवस्थेची सुविधा उपलब्ध होणार असून स्थानिक पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विकास कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या. कार्यक्रमास कोल्हापूर महापालिकेचे माजी नगरसेवक सुभाष रामगुडे, नगरसेवक दुर्वासा कदम, नगरसेविका सौ सुषमा संतोष जरग, कृष्णा कवडे, अमित गुरव, उत्तम कामते, सुभाष सुतार, जितेंद्र सरनाईक तसेच जनसुरक्षा शक्तीचे पदाधिकारी शांतीलाल भाई लिंबानी, कुणाल शिंदे, विशाल शिराळकर, संभाजी देवने, संदीप पोवार, अण्णा बराले यांच्यासह कॉलनीतील अनेक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक नागरिकांना या विकास कामाबद्दल समाधान व्यक्त करत परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिसांच्या कार्याचा सन्मान करणारा बिग सॅल्यूट ऑनरिंग हिरोज इन खाकी हा विशेष कार्यक्रम पुणे येथे उत्साहात पार पडला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या कार्यक्रमाचे आयोजन यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते. यावेळी पुणे टाइम्स मीरच्या मुंबई आवृत्तीचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात राज्यपालांनी पोलीस दलाच्या कर्तव्यनिष्ठ कार्याचे कौतुक करताना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिवस रात्र कार्यरत असलेल्या पोलिसांच्या योगदानाचा गौरव करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. पोलिसांच्या सेवेला मान्यता देणारा लेक्सिकॉन समूहाचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाला अमितेश कुमार, संजय दरादे, पंकजा शर्मा, नीरज शर्मा, डॉक्टर वेदप्रकाश शर्मा, शीतल बियानी तसेच सुखदेव शर्मा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पोलीस दलाच्या शौर्य, समर्पण आणि समाजसेवेचा गौरव करणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला.
कारगिल युद्धातील वीर सैनिक नाईक दीपचंद यांच्या नेतृत्वाखाली आदर्श सैनिक फाउंडेशनच्या माजी सैनिकांच्या शिष्टमंडळाने आज लोकभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची सदिच्छा भेट घेतली. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या भेटीदरम्यान माजी सैनिकांच्या कल्याणासाठी राबवण्यात येणारे विविध उपक्रम, आगामी कारगिल वॉर विजय दिनानिमित्त आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम तसेच देशाच्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आदर्श सैनिक फाउंडेशनतर्फे देशाच्या संरक्षणासाठी लढताना अपंगत्व आलेल्या सैनिकांच्या पुनर्वसनासाठी आणि सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती राज्यपालांना देण्यात आली. कारगिल युद्धासह विविध लष्करी मोहिमांमध्ये सहभागी झालेल्या माजी सैनिकांनी आपल्या अनुभवाचे कथन करताना देशसेवेसाठी सैनिकांनी दिलेल्या योगदानाचा गौरव केला. यावेळी फाउंडेशनतर्फे सैनिक, माजी सैनिक, त्यांच्या कुटुंबियांना राबवण्यात येणाऱ्या सर्व सेवा व कल्याणकारी उपक्रमांची माहितीही राज्यपालांना देण्यात आली. तसेच यंदाच्या कारगिल विजय दिनानिमित्त माजी सैनिक, वीर नारी, विविध सामाजिक संस्थेच्या सहभागातून विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी कारगिल युद्धात 100% अपंगत्व आलेले वीर सैनिक नाईक दीपचंद, रोटरी क्लबचे पदाधिकारी, राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत ननवरे, सहसचिव एस राममूर्ती तसेच आदर्श सैनिक फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. गृहनिर्माण व शहरी व्यवहार समितीच्या बैठकीत सदस्य म्हणून सहभाग घेत नागरी विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. समितीचे अध्यक्ष MS रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. बैठकीत वेगाने वाढणाऱ्या शहरांमधील पायाभूत सुविधांचा विकास, शाश्वत नागरी योजना, वाहतूक व्यवस्था, गृहनिर्माण सुविधा तसेच नागरिकांच्या वाढत्या गरजा या प्रशासकीय नियोजन यामधील समन्वय यावर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देतानाच स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा आणि गरजांचा विचार करून नियोजन करण्यात भर देण्यात आला. नागरिकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अशा बैठकी महत्त्वपूर्ण ठरत असून भविष्यातील शहरी विकासासाठी दिशा ठरवण्याचे काम या चर्चेतून झाले. यावेळी केंद्र सरकारच्या विविध नागरी विकास योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसह देशातील शहरांना अधिक सक्षम, आधुनिक आणि नागरिकाभिमुख बनवण्याबाबतही चर्चा करण्यात आली. बैठकीतील निष्कर्षामुळे शहरी विकास क्षेत्रातील धोरणात्मक निर्णयांना बळ मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. कोल्हापूर शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूरकरांच्या विकासाच्या स्वप्नांना गती देण्याचे काम महायुती सरकारच्या माध्यमातून सातत्याने सुरू असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यामुळे कोल्हापूर शहराला कोट्यावधी रुपयांचा विकास निधी प्राप्त झाला असून त्यातून अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वाच्या टप्प्यावर पोहोचले आहेत, असे त्यांनी नमूद केले. बैठकीदरम्यान रंकाळा तलावावरील म्युझिकल फाउंटन, संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, गांधी मैदान जलनिसारण प्रकल्प, शाहूकालीन तालीम संस्थांच्या नव्या इमारती, राजश्री शाहू महाराजांच्या समाधीस्थळ परिसर विकास, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, सरस्वती टॉकीज येथील बहुमजली पार्किंग, 100 ई-बसेस तसेच अमृत योजनेतील STP प्लॉट आदी विकासांचा आढावा घेण्यात आला. 100 ई-बसेस तसेच अमृत योजनेतील STP प्लांट आदी विकासांचा आढावा घेण्यात आला. तसेच पूर नियंत्रण प्रकल्पाचा पहिला टप्पा, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कॉन्व्होकेशन सेंटर, श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि राजश्री शाहू मिल येथे उभारण्यात येणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या प्रगतीबाबतही चर्चा करण्यात आली. लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त 26 जून रोजी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण व उद्घाटन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात शिवाजी स्टेडियम
ते श्री अंबाबाई मंदिर तसेच शिवाजी स्टेडियम ते उड्डाण पूल या मार्गावर भुयारी मार्ग उभारण्याचा प्रस्ताव समाविष्ट करण्याबाबत प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. भाविकांची वाढती संख्या, वाहतूक कोंडी आणि भविष्यातील गरजा लक्षात घेता हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून त्यामुळे लाखो भाविकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि सुखकर होण्यास मदत होणार आहे. कोल्हापूरच्या भविष्यासाठी ही विकास कामे महत्त्वाची ठरणार असून शहराचा चेहरा मोहर बदलण्यास निश्चित मदत होईल. कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी शासन आणि प्रशासनाने प्रयत्न यापुढेही अविरत सुरू राहतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. बैठकीस जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, शहर अभियंता रमेश मस्कर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री मिरजकर, उपअभियंता इंगवले, मनपा प्रकल्प अधिकारी सुरेश पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या वतीने सातपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड वर्कशॉपमध्ये वृक्षपूजन व कृतज्ञता सोहळा उत्साहात पार पडला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे आणि वृक्षांचे संगोपन करण्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. 4 वर्षांपूर्वी नमस्ते नाशिक फाउंडेशनचे अध्यक्ष स्नेहल देव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी NAB परिसरात वृक्षारोपण केले होते. त्या वृक्षांचे जतन व संवर्धन करणाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात वृक्षपूजनाने झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपणासोबतच वृक्ष संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. श्री अनिल भालेराव यांनी 4 वर्षापूर्वी लावलेल्या वृक्षाचे पूजन करताना उन्हाळ्यातील हवी असलेली सावली तर वृक्ष लावा पावलो पावली हा संदेश देत प्रत्येकाने वृक्ष लागवडीबरोबरच त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले. या प्रसंगी नमस्ते नाशिक फाउंडेशनचे पदाधिकारी अजय देव, प्रतिभा कोतकर, संध्या कुवर, अनिल भंडारकर, पंढरीनाथ कोतकर तसेच NAB संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्यांचे संगोपन करणे. कार्यक्रमादरम्यान पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला. उपस्थितांनी नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक करत पर्यावरण संवर्धनासाठी अशा जनजागृतीपर कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या एका भीषण स्फोटात भारतीय लष्कराचे 2 जवान शहीद झाले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे नाव देशपातळीवर उंचावणारे शाहूवाडी तालुक्यातील गोंडोली गावचे सुपुत्र वीर जवान विक्रम बाळकृष्ण चव्हाण यांना वीरमरण आले. या वीर सुपुत्राच्या पार्थिवावर आज गोंडोली येथे वारणा नदीच्या तीरावर शासकीय इतमामात आणि साक्षुनयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद विक्रम चव्हाण यांचे प्राथमिक शिक्षण शाहूवाडी तालुक्यातील विद्यामंदिर गोंडोली येथे झाले होते, तर पुढील महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी कोकरूड येथून केले. देशसेवेची आवड असल्यामुळे त्यांनी सैन्यात प्रवेश केला आणि अहिल्यानगर येथे आपले लष्करी प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 2018 मध्ये राजस्थानमधील सुरतगड येथे त्यांची पहिली पोस्टिंग झाली, तर दुसरी नियुक्ती जम्मू काश्मीरमधील अखनूर येथे झाली. सध्या ते जम्मू काश्मीरमधील 8 RR मध्ये देशसेवा बजावत होते. शहीद जवान विक्रम चव्हाण यांचे पार्थिव मूळ गावी गोंडोली येथे आणण्यात आल्यानंतर वीर जवान विक्रम चव्हाण अमर रहे अशा घोषणा संपूर्ण परिसरात दुमदुमून गेल्या. कोल्हापूरमधून तालुक्यात जाताना आणि गावात असंख्य लोकांनी त्यांच्या योगदानाला अभिवादन करत पुष्पवृष्टी केली. पार्थिव काही काळ घरी ठेवण्यात आले. त्यानंतर वारणा नदीच्या तीरावर लष्कराच्या आणि पोलिसांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फेरी झाडून या वीर सुपुत्राला अंतिम सलामी दिली आणि शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुःखद प्रसंगी आमदार विनय कोरे, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन, प्रांत अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार सीमा सोनवणे, सभापती प्रियंका भोसले यांच्यासह विविध पदाधिकारी, सैन्य दलाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, जिल्ह्यातील माजी सैनिक आणि पंचक्रोशीतील हजारो नागरिक या वीर सुपुत्राला साक्षुनयनांनी निरोप देण्यासाठी उपस्थित होते. विक्रम चव्हाण यांच्या निधनाने चव्हाण कुटुंबातील कमवता आणि हसता खेळता आधार हिरावला गेल्याने संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात वृद्ध वडील, मोठा भाऊ
3 विवाहित बहिणी, पत्नी आणि अवघ्या 3 वर्षाची चिमुकली मुलगी वीरा असा परिवार आहे. अंत्यसंस्कारावेळी चिमुकल्या वीराच्या आणि पत्नीच्या आक्रोशाने उपस्थित असलेल्या प्रत्येक नागरिकांचे डोळे पाणावले. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.